चिपळूण येथील सावर्डेमध्ये सह्याद्री हॉटेलचा काल नुकताच 20 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. या सह्याद्री हॉटेलमध्ये आज आमची फॅमिली त्या निमित्तानं जेवणासाठी गेलो होतो. सह्याद्री हॉटेल हे मुंबई गोवा महामार्गावरील एक अतिशय उत्कृष्ट असे खाद्याची मेजवानी असलेले हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रामुख्यानं 2 फ्लोअर आहेत, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरमध्ये आम्ही जाताना हे दृश्य तुम्हाला दिसत असतील. इथे फॅमिली सेक्शन असून यामध्ये बैठकीची व्यवस्था अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध अशी केलेली आपणास दिसून येईल. यामध्ये प्रामुख्याने एका साईडला टेबल व चेअर्स व एका साईडला टेबल व कुशनिंग अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे दालन पूर्णतः एअर कंडिशनिंग असून या ठिकाणी तुम्हाला शांतपणा फार सुंदरपणे अनुभवता येते. येथील डेकोरेशन देखील तुम्ही पाहू शकता. खास करून मला मोह झाला ही शूटिंग करताना. ही गणपतीची मूर्ती व हे डेकोरेशन एक मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. इथलं इंटेरियर तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी, तसंच POP व लाईटिंग आणि पूर्णपणे शांतता या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळते. आज सोमवार असल्या कारणानं आम्ही व्हेज जेवणालाच प्राधान्य दिलं होतं. त्यामध्ये प्रामुख्यानं पनीर मक्खनवाला व रोटी अशीच आम्ही ऑर्डर दिली होती. जेवण झाल्यानंतर आम्ही निवांत क्षणी बसल्यानंतर बाल्कनीमधून मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांची होणारी वर्दळ हे टिपण्याचा देखील या ठिकाणी मोह झाला आणि हे अतिशय सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता. आम्ही यथेच्छ जेवण केल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडत आहोत. स्टेअरकेस देखील या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेट केलेले आहेत. अतिशय सुंदर असा आजचा अनुभव होता. आता माझ्यासोबत माझी मुलगी राजलक्ष्मी, हॉटेलचे मालक, यांना सांगताना आजचं जेवण सुंदर आहे आणि उद्या पुन्हा आम्ही नाश्त्यासाठी येऊ आणि त्यांचा निरोप घेताना अतिशय सुंदर असा अनुभव होता आजचा आमचा जेवणाचा. यानंतर आम्ही आता बाहेर पडलो आहे. पार्किंगसाठी देखील प्रशस्त अशी जागा आहे. आम्ही फॅमिलीनं आमच्या बाईकवरून या ठिकाणी गेलो होतो. आता आम्ही रिटर्न जर्नी करतोय आमच्या घराकडे. आता हा जो परिसर आहे इथे हायवे लगत जरी असेल तरी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगसाठी प्रशस्त अशी पार्किंग उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटकांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी समस्या उद्भवणार नाही. आता आम्ही घरी जाताना हा जो रोड आहे, सर्व्हिस रोड हायवेच्या नजीकचा, इथून आम्ही आता रिटर्न घरी जात आहोत. तर घरी जाताना देखील हे सुंदर असं दृश्य तुम्हाला दिसेल. हायवेला लागूनच हा सर्व्हिस रोड आहे आणि या ठिकाणी विद्युत रोषणाई देखील हायवे असल्या कारणानं उपलब्ध आहे. सावर्डे हे छोटंसं गाव असलं तरी देखील आता असं वाटत नाही आहे की आपण सावर्डेमध्ये एखाद्या छोट्याशा गावामध्ये आहोत. ही विद्युत रोषणाई किंवा साईड पॅनल्स, लाईट्स तुम्ही बघत असाल की याच्यामुळे खूपच सुंदर असा लुक ह्या भागाला आलेला आहे. आता आम्ही अगदी तिथून जस्ट पुढे असलेला डेरवन फाटा आणि डेरवन हॉस्पिटलकडे जाणारा जो रोड आहे इथे या ठिकाणी आलेले आहोत. आता हा चौक देखील एक गजबजलेलं ठिकाण आहे सावर्ड्यामधील. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपी असतील किंवा दुकान्स असतील, मॉल्स असतील, स्टॉल्स असतील, हॉटेल्स असतील, यांची खूप अशी वर्दळ आहे. सावर्डेकरांसाठी एक प्रकारची मेजवानीच म्हणावी लागेल. वाशिष्ठी शॉपी देखील डेरवन फाट्यावरती आहे.
आता हा आमचा परतीचा प्रवास आहे. आता जस्ट आम्ही आमच्या जे निवासाचं ठिकाण आहे इकडे रिटर्न प्रवास करत आहोत. आता हा समर्थ संकुल सोसायटीमध्ये आम्ही राहतो. आता आम्ही त्याच्या जवळपास आलेलो आहोत. एक 5 मिनटाचाच हा प्रवास होता. आणि हे देखील हा रोड देखील सावर्ड्यामधील एक गजबजलेला रोड आहे. या ठिकाणी देखील वर्दळ असते. ही आमची सोसायटी समर्थ संकुल सोसायटी. आणि आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. धन्यवाद.